नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. हा आहे आपल्या श्रीकृष्णाला प्रिय असणारा असा सुंठवडा, पंजेरी पण म्हणतात याला. तर अवघ्या 15 मिनिटात बनणारा हा पदार्थ आहे. तर चला आता यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण बघूया. हे बघा, हे साहित्य मी घेतलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचा आहे तो सुंठ, धने आणि साखर. तर मी खडी साखर घेतलेली आहे. आपण नसेल तर साधी साखरसुद्धा घेऊ शकता. आणि आणखी आपलं हे द्विगुणित करण्यासाठी आपण काही साहित्य घेतलेले आहे. ही आहे सुंठ. हे कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ही आहे खडी साखर आणि किसून घेतलेलं हे आहे खोबरं. तसेच थोडी खसखस आहे, काजू, बदाम आणि धने आणि खारकीचे तुकडे आणि 1 चमचा आहे सोप. हे आहे 2 चमचे तूप. याला तूप खूप कमी लागतं. चला तर आता गॅस ऑन करूया आणि कढई तपायला ठेवूया. हे बघा, ही आहे सुंठ. तर ही तशी आतून अशी पोकळ असते. तर याला आपण आता ही मी अडकित्त्यानं बारीक करते आहे. तर आपल्याकडे अडकित्ता नसेल तर तुम्ही ठेचून वगैरे असं बारीक करून घ्यायचं, कारण का ती भाजायची आहे आपल्याला आणि बारीक करून घ्यायची आहे. कढई गरम झाली, खसखस भाजून घेऊया. खसखस ही हाडासाठी खूप चांगली असते. हे बघा, हिचा रंग बदलला आहे. हे आता काढून घेऊया. आता यामध्ये सोप पण भाजून घेऊया. आता यामध्ये जो किसलेलं खोबरं होतं ते पण भाजून घेऊया. हे सुद्धा चांगलं असं कमी पावर आणि थोडी मध्यम याच्यामध्ये भाजून घेऊया. आणि हे साहित्य आपण सगळे तूप न टाकता भाजून घेतले. आता समोरचे साहित्य हे तुपाने भाजून घेऊ. खोबरं पण भाजून झालं. आता याला बाजूला ठेवूया. आता यामध्ये टाकूया थोडं मी तूप टाकते आहे. गॅसची फ्लेम मीडियमवर आहे. आता हे जे आपण सुंठ जे बारीक करून घेतलेली होती ती आता भाजून घेऊया. सुंठ ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते, पचनासाठी पण ती खूप चांगली असते. म्हणूनच जे काही आपल्या देवाला नेहमी आवडत असते त्या गोष्टी अभ्यास केला तर सगळे आपल्या ह्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. तर हे जर चांगलं भाजल्या गेलं तर आपल्याला हे महिनाभरसुद्धा हे आपल्या घरामध्ये राहू शकते आणि हे त्याचा आपण आनंद घेऊ शकतो. आता यामध्ये थोडं तूप टाकते आणि यामधून धनेसुद्धा छान असे भाजून घ्यायचे. धने चांगले भाजून घेतली की त्याचा स्वाद हा छान उतरतो. खारकेचे तुकडेसुद्धा याप्रमाणेच भाजून घेतले. असे भाजल्यामुळे खारकेचे तुकडे हे नरम होतात आणि मिक्सरमधून आपल्याला बारीक करण्यास मदत होते. हे बघा, आता हे एवढं तूप माझ्याकडे उरलेलं आहे. जवळजवळ अर्धा चमचा असेल. आता याच्यामधून बदाम थोडे तळून घ्यायचे. तर हे मी बदाम तळून घेते. बदाम असे कमी आचेवरच असे बारीक तुळतुळ होईपर्यंत भाजून घेतले आणि काजू मात्र नंतर टाकायचे. तर आता हे यामध्ये नंतर मी काजू टाकले. आता हे पण भाजून झाले. आता मी गॅस बंद करते आहे. याला थंड व्हायसाठी राहू देऊ. ही आता खडी साखर थोडी दिसायला जरी कडक दिसते तरी अशी ठुसूर असते, लगेच बारीक होते. तर एकदम आपण मिक्सरच्या भांड्यामधून एवढं मोठा गडा टाकू शकत नाही, म्हणून अशी थोडीशी बारीक करून घ्यायची आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. तर त्याप्रमाणे मी बारीक करून घेतली. आता हे 1 वाटी साखर तयार झाली आहे. आता याच भांड्यामधून हे लवकर बारीक होणारे जिन्नस आहे, खोबरा कीस, सोप आणि खसखस बारीक करून घ्यायची. आता या भांड्यामधूनच हे जे मोठ्या साईजचे थोडे तुकडे आहे हे पण बारीक करून घेऊया. भाजलेली सुंठ, भाजलेली खारीक आणि धने हे याप्रमाणे बारीक करून घेतली आणि विलायची पावडर राहिली होती टाकायची, ती पण टाकून घेतली. आता हे जे बदाम आणि काजू आहे ते पण बारीक करून घेऊया. तर मंडळी, अशी ही जी पंजेरी आहे ही तोंडाला चव देणारी
आणि महिनाभर आपल्या घरामध्ये राहणारी आणि दररोजचे आपण 2 चमचे जरी खाल्ले तरी आपल्याला आरोग्याला लाभदायक ठरणारी अशी ही आता पंजेरी म्हणा, सुंठवडा म्हणा आपला तयार झालेला आहे. हे आता आपण एकत्र करूया. याप्रमाणे आता ही 2 वाटी पावडर आहे आणि आपल्याजवळ हे 1 वाटी खडीसाखरेची पावडर. आता हे सुद्धा सगळं आपण आता एकत्र करून घेऊया याप्रमाणे. तर अशी ही पंजेरी म्हणा की सुंठवडा म्हणा लड्डू गोपालसाठी आवडणारा, जास्त प्रिय असणारा तयार झालेला आहे. त्यावर टाकली आहे मी थोडी किसमिस आणि तुळशीचं पान. तर मंडळी, कशी वाटली ही माझी पंजेरी तुम्हाला? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब